काळवा पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि अंमलदारांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्याकरता आज आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आपण बघतो की आपण प्रवास करत असताना आपले मोबाईल वगैरे गहाळ होतात, चोरी जातात. हा काळवा परिसर हा गजबजलेला परिसर आहे. जे गृहिणी, वयस्कर लोक, सिनियर सिटीजन, त्याचप्रमाणे नागरिक मार्केटमध्ये जातात किंवा प्रवास करत असतात. त्या प्रवासामध्ये त्यांचे मोबाईल गहाळ होत असतात. अशा मोबाईल गहाळ होण्याची संख्या जास्त असल्यामुळे काळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांनी त्यांच्या स्टाफला सूचना दिल्या आणि मार्गदर्शन केले की हे हरवलेले जे मोबाईल आहेत ते जास्तीत जास्त रिकवर झाले पाहिजेत. त्याप्रमाणे त्यानुसार त्यांचे अधिकारी पी.आय. गायकवाड, पी.आय. नावडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे ए.पी.आय. पिंपळे आणि त्यांचा स्टाफ यांनी मेहनत घेऊन इथे मिसिंगच्या ह्याचे काही काम करतात. प्रशांत लवटे म्हणून आमचे एक कॉन्स्टेबल आहेत, त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन आणि तांत्रिक पद्धतीने तपास करून आज या ठिकाणी 102 मोबाईल यांची किंमत सुमारे 10,66,000 हस्तगत केलेली आहे. काळवा पोलीस स्टेशनने मागील 6 महिन्याच्या कालावधीमध्ये एकूण 126 मोबाईल परत केले होते आणि आज या ठिकाणी आपण 102 मोबाईल नागरिकांना परत करत आहोत. निश्चितच आहे की त्यांना आपली वस्तू जी हरवलेली आहे ती परत मिळणे ज्याची शक्यता नसताना ती मिळते म्हणजे नागरिक त्या ठिकाणी आनंदित होणारच आहेत. आमचे माननीय सिटी सर आहे, तर त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. आम्हाला आमचे वरिष्ठ सर आहेत, ॲडिशनल सिटी सर आहेत, यांचंही मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी होत असतं मीटिंगमध्ये सुद्धा. आणि हे जे मोबाईल आहेत हे फार म्हणजे लांबपर्यंत जातात आणि ती शोधून काढणं फार जोखमीचं आहे. काही लोक मोबाईल नंतर पुन्हा बंद करतात, तर परत त्याचा शोध घेणं फार कठीण असतं. त्याच्यातल्या ज्या IMEI नंबर आहे त्या IMEI नंबरच्या आधारे आणि इतर तांत्रिक बाबीच्या आधारे आमचे जे लवटे म्हणून आहेत किंवा त्यांची टीम आहे, आणखी दुसरी आमचे डिटेक्शनचे अधिकारी आहेत, हे फार मेहनत घेत असतात आणि प्रत्येकाला ती मोबाईल जी आहे हे कसं त्यांचं मिळेल हे पहिलं आमचं ध्येय असतं. कारण ह्या मोबाईलमध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय महत्वाचा डाटा वगैरे जो आहे हा याच्यामध्ये असतो, तो आपल्या फार कामाचा असतो. आणि कोणी कुणाचे कंपनीचे काही PDF वगैरे असतात आणि ते किंवा आमच्या पोलिसांचं जरी म्हटलं तरी आमच्याकडे पण बरेच कायद्याचे PDF वगैरे आम्ही त्याच्यामध्ये घेऊन फिरत असतो. आणि त्यामुळे जे हे मोबाईल जर आहेत ते आमच्यासाठी किती महत्वाचे किंवा लोकांसाठी किती महत्वाचं आहे हे आम्हाला आमच्यावरून बोलत जग ओळखावं त्याप्रमाणे आम्ही ते करत असतो. आणि ह्या मार्गदर्शनानुसार आम्ही हे जे मोबाईल आहेत सतत पाठपुरावा करून मागच्या वेळेस सुद्धा आम्ही म्हणजे आमच्या या 6 महिन्याच्या काळामध्ये आम्ही जवळजवळ 228 मोबाईल हे धरून आम्ही लोकांना देतोय. त्यामुळे नक्कीच मला असं वाटतं की आमची जी जनता आहे ही नक्कीच समाधानी असावी. प्रत्येक वेळेस आम्ही आमच्या फूड पेट्रोलिंगच्या वेळेस जर इथले कोणी माहीत असतील त्यांना नक्कीच तुम्हाला सांगतील की फूड पेट्रोलिंगच्या वेळी आम्ही चेन स्नॅचिंग होणार नाही किंवा घरफोडी होणार नाही याबाबत आम्ही मार्गदर्शन करून, सायबर क्राईम होणार नाही याबाबत मार्गदर्शन करून, तसंच मोबाईल जो आहे तर मोबाईल सुद्धा तुमचे कसे तुम्ही हे करायला पाहिजे म्हणजे सांभाळायला पाहिजे. कारण वरच्या खिशामध्ये जर आपण एखादा मोबाईल ठेवला आणि चालत असलो तर एखादा धक्का मारतो आणि मिठी मारल्यासारखा दाखवतो आणि पटकन मोबाईल घेऊन निघून जातो, आपल्याला लक्षात पण येत नाही की तो मोबाईल गेलाय म्हणून. तर अशा वेळेस किंवा रिक्षामध्ये एखाद्या वेळेस आपण पटकन विसरून जातो आणि तो मोबाईल दुसरा कोणतरी बसतो तो घेऊन जातो. तर असे जे मोबाईल आहेत हे जे आमच्याकडे मिसिंग मध्ये आम्ही घेतो त्याच्यामध्ये आणि परंतु त्याचा पुरावा जो पाठपुरावा जो आहे तो आम्ही अतिशय म्हणजे एखाद्या गुन्ह्याच्या प्रमाणे करत असतो. आणि आमची ह्यासाठी ही टीम सर्व जी आहे ही अतिशय बरोबर चांगली टीम आहे. आम्ही आताही मध्ये घरफोडीचे जे गुन्हे आहेत जे घडलेले आहेत ते सुद्धा आम्ही म्हणजे आपल्याकडचे 100% गुन्हे आपण ओपन केलेले आहेत. त्यामुळे लोकांचं नक्कीच समाधान असावेत असं आम्हाला तरी वाटतंय. आणि नक्कीच ते ही जी आमची पॉझिटिव्ह बाजू आहे ही प्रत्येकाला सांगतील अशी आम्हाला आशा. मोबाईल चोरी होऊ नये यासाठी आम्ही लोकांना तेच मगाशी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक वेळी आम्ही फूड पेट्रोलिंग जो आहे फूड पेट्रोलिंगच्या दरम्यान आम्ही मोबाईल कसा सांभाळावा, तो पुढच्या खिशात न ठेवता तो खाली आपल्या पॅन्टीच्या खिशामध्ये ठेवावा किंवा इतर गोष्टीमध्ये कुठे रिक्षामध्ये जात असताना वगैरे सुद्धा आपण कानामध्ये हे टाकतो आणि मोबाईल खाली ठेवतो, तो मोबाईल निघून जातो आणि कानातलं हँड म्हणजे हे तसंच राहून जातं ते. त्यामुळे तुम्ही त्याच्या पूर्ण दक्षता घेतली पाहिजे. आपल्या आजूबाजूला कोण आहे त्याची खात्री करायला पाहिजे. काही लोक एकदम खिचडीने येतात, गँगनी येतात
बसमध्ये चढताना आपल्याला आपण हातबळ असतो, आपला हात पण हलू देत नाही आणि नंतर मध्ये घेऊन निघून जातात. नंतर आपल्या लक्षात येतं की आपल्या खिशातला मोबाईल गेलाय, आपलं पाकिट गेलंय किंवा इतर काय वस्तू गेलेल्या आहेत. तर त्यामुळे त्यांनी अतिशय सतर्कतेने आजूबाजूला वगैरे पण लक्ष ठेवायला पाहिजे आणि आपल्या मोबाईलची काळजी घ्यायला पाहिजे. मोबाईल मोबाईल चोर जे आहेत तर ते तर आम्ही आमच्या त्या मोबाईलचा जो आईम आहे प्रत्येकाला लक्षात ठेवून द्या की तुमचा मोबाईल गेला, तुम्ही पुरुषाला एक तक्रार दिली तरी आम्ही त्याचा जो आहे ते डाटा आमच्या CIR पोर्टल जे आहे त्याच्यामध्ये टाकून त्याच्यामधून जे मोबाईलचे जे डिटेल्स आहेत ते आम्ही मिळवत असतो. त्यामुळे 100% म्हणजे 100%मध्ये नाही तर 80% लोकांचे मोबाईल नक्कीच परत मिळतात. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या, एवढंच आम्ही तुम्हाला सांगू शकतो. 4-5 जण देवे असतात. 100% मला गॅरंटी दिली की तुमचा मोबाईल 1 महिन्याच्या आत तुम्हाला मी देईन आणि त्या पद्धतीने त्यांचा जो स्टाफवरती त्यांच्या टीमवरती जो विश्वास होता त्या विश्वासाला ते पात्र तर झालेलं आहे. त्याबद्दल साहेबांचे आम्ही धन्यवाद मानतो, आभार मानतो. विश्वास पटेल उत्तर साहेब आणि कलवा टीमचे आभारी आहेत आणि खात्री होती आम्हाला. आणि कलवा परिस्थितीमध्ये आम्ही जे कलवा कामावरचे ट्रस्ट आहेत त्यांचे पण आम्ही सहकार्य काही यांनी चांगल्या कामं कामं केले आणि मी धन्यवाद सांगतो साहेबांना की आमची कामं भरपूर लोकांना सहकार्य केलं. मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझा मोबाईल गेल्यानंतर कंप्लेंट द्यायला होतो. त्याच्यानंतर मला म्हणजे या सहकार्य करण्याची जे अधिकारी जे कंप्लेंट घेत होते त्यांनी माझे पूर्ण मनापासून समाधान केले की काका या बसा काय कंप्लेंट आहे. तर मी त्याला सांगितलं माझं असं आम्ही घरून निघालो होतो आणि पार्श्व बँकेत जाताना रिक्षातून माझा मोबाईल गेलेला आहे. तर त्यांनी मला सहकार्य केलं, बसा पार्श्व राहा असं त्यांनी मला सहकार्य केलं, त्यांचा आभार मानतो. आणि आज मी या कालवा प्रदेशामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि मोबाईल मिळवून दिले, त्यांचे सर्व मी आभार मानतो, शतशः आभार मानतो. अशा सर्वांनी सहकार्य करा ही इच्छा. सचिन पिसाळ. ओके नेक्स्ट काय मागितलं? सचिन 21 नंबर. विकास जसवंत 24 नंबर. गुलाब यादव. गीता पालंडे. प्रतिभा प्रजापती. सागर सरोज. राजेंद्र पाटील. ये आपला नंदुरबारला जातील शक्यतो फोटो आहे. विजय कुमार राव साहेबांकडे. थँक्यू.